आमचा गणूभाऊला आज आता आम्ही निघाले नवीन जागी जायला. एक सरप्राईज आहे गणूभाऊसाठी. आता त्या जागी तुम्हाला पोहोचून ती जागा तुम्हाला दाखवतो. चला भाई लोक, थोडा आम्ही निघाले जरा फिरायला. दाखवतो आम्ही कुठे चालत फिरायला. नंतर आता बोलून फायदा नाही. इकडे जाऊच ते गॅरेज मधून आम्ही निघालेत मस्तपैकी. काय काम नाही म्हणून थोडं मच्छवायला निघालेत. चलो किधर घूमने. तिकडे समोर मस्तपैकी तुम्हाला बाबांची ताडी भेटते. तो ताडी पियायची तो तिकडे या. मस्त तिकडे बाबांची ताडी भेटते. तुम्ही ताडी पिऊ शकतात. नावावर वातावरण एवढी छान आहे ना इथं बाहेर. खूप छान आहे. आणि अगोदर पियायचे, आता मी पिणं बंद केलं ताडी. पण मस्त मजा येते. याला म्हणतात सोपारा गाव. आणि तिकडे ना त्या बाबांच्या ताडीच्या पट्ट्या बरोबर बाजूला मस्तपैकी ना गणपतीचं मंदिर पण आहे छान पैकी. जे तुम्हाला अगोदर तलाव दाखवला, तलावाच्या मध्ये गणपती तो भेटलेला आहे. ती गणपती मूर्ती तिकडे स्थापन केलेली आहे. तू काय करतो इकडे? काय नाही, भेटीला थांबलेलो. तर आम्ही चाललेत फिरायला. अशा प्रकारे माने भेटलाय. पाय तोडून घेतलं त्याने. ते बघू शकतात की किती छान वातावरण आहे एकदम मस्तपैकी. पूर्ण जेवढी नजर जाईल तेवढं एकदम लांबपर्यंत एकदम घास घास घास. तर छान वातावरण आणि आम्हाला एवढं बरं वाटलं ना खूप. म्हणजे तुम्ही पण या ठिकाणी नक्की या, विजिट द्या. खूप छान आहे. फॅमिलीला पण घेऊन येऊ शकतात आपण. इकडे ना तिकडे हा. अरे नाही देत बनवून काय फायदा नाही. तिकडे चल नाही. समजलं कुठे आले आपण. आपल्यासोबत आहे अण्णा शेट्टी पण. राईट मग आता बोलतो राईट. आम्ही आले आहेत जेट्टीवर.
हे समोर आहे ते सफाले आहेत. जे आहे सफाला वैतरणा मस्त आम्ही आले. आणि काय पोचतं ते फ्रॅक्चर झालं. चलो सनसेट बघा कडक. हे आकाश किती साफ आहे, एकदम सुंदर. जर असंच मन जर माणसाचं पण साफ असतं तर किती बरं झालं असतं ना. मित्रांनो आता आम्ही निघाले आहेत बघा. आणि त्या विषयाला आमच्या 8 PM बघायचं आहे. तर आम्ही चाललो तर विरारला 8 PM मध्ये. हा तर आपले नासोपारा वेजचे वार्ड क्रमांक 14चे उमेदवार रोहन पठारे हे खास माझ्या शॉपला भेटायला आले. मला भेटले पण नाक्यावरती आमची जवळ थोडीफार मीटिंग झाली आणि आपल्या भावाला जिंकूनच द्यायचं आहे कसं पण करून. कारण की आपला भाव जिंकलाच पाहिजे. आपला भावी नगरसेवक रोहन पठारे. तुम्ही पण लक्षात ठेवा.